नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 3 या संदर्भात आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपल्या बीएडची एक महत्त्वाची अपडेट आज 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेली आहे। तर चला आपल्या CET सेलवरती जाऊन पाहूया ती अपडेट आपल्याला काय सांगते। आपल्यावरती स्क्रॉल करायचं आहे आणि बीएड न्यू ह्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो, ज्या पेजवरती आपल्याला पुढील बाब पाहायला मिळते। आपलं जे कॅप राऊंड चालू आहे याचं नोटिफिकेशन आपण पाहू शकता। रजिस्ट्रेशन, एक्झिस्टिंग फॉर्मचं एडिटिंग आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म तिन्ही गोष्टी सोबतच सुरू आहेत, चालू आहेत। त्यानंतर आपल्याला वरती थोडं स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर आपण पाहू शकता इथे आपल्याला परत एक नोटिफिकेशन आलेलं आहे, आपल्या राऊंड 3 संदर्भातलं आहे। आपण त्याला कट करूया, आपल्याला अपडेट पाहिजे आहे। तर आपण इथे पाहू शकता अपडेट त्या नोटिफिकेशन कट केल्यानंतर GR फॉर OBC कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। तर OBC कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या संदर्भातला तो GR आहे। त्याखालीच आपला बीएडचा कॅप शेड्यूल जो की ऑप्शन फॉर्म भरणं सध्या सुरू आहे। तर आपण तो जो GR आहे त्याला क्लिक करूया। GRला क्लिक करताच ओपन फाईल असं नाव जे आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याला आपण क्लिक करूया। फाईल डाउनलोड होताच ओपन झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते। त्यामध्ये आपल्याला GR पाहायला मिळतो। इथे तुम्ही GR वाचू शकता। त्यामध्ये इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC मधील जे विद्यार्थी आहेत या प्रवर्गाचे जे जात प्रमाणपत्र आहे, यात प्राप्त झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अडचणी येत आहेत। तर काही विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी म्हणजेच OBC मधील काही विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे असं शासनाच्याही निदर्शनास आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने हा GR प्रदर्शित केलेला आहे, आपल्याला दिलेला आहे। तर ह्याचा आपल्याला बीएडला जे प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना फायदा होणार आहे। तर इथं आपण पाहू शकता सध्या राज्यात सुरू असलेले शैक्षणिक वर्ष 24-25 जे प्रवेश आहेत, ॲडमिशन्स आहेत, तर त्या ॲडमिशनमध्ये सदर प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून 6 महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे। म्हणजेच आपल्याला एक 6 महिन्याचं एक्सटेन्शन मिळालेलं आहे। 6 महिन्यामध्ये अजून तुम्ही तुमचं जे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते जमा करू शकता। म्हणजेच विद्यार्थी मित्र आपल्याला एक मुदतवाढ मिळालेली आहे। ज्यांचे सर्टिफिकेट म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचे प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम आता शासनाने सॉल्व्ह केले आहेत। अशा प्रकारचे अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळते। सर्व प्रकारच्या आपल्या बीएड संदर्भातल्या अपडेट तसेच कॅप राऊंडची इत्थंभूत माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला लिंक राहा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।